विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण SYBA ह्या वर्गातील सेमिस्टर 3 मधील जो स्किल बेस्ड कोर्स दिलेला आहे, तो स्किल बेस्ड कोर्सचा आपला चॅप्टर त्या टायटल आहे इंट्रोडक्शन टू जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. यामधील आपण मागील तासिकेला आपण स्किल बेस्ड कोर्सचा कोणता सिलेबस आहे त्या सिलेबस विषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. आता इंट्रोडक्शन टू जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीची प्रास्ताविक किंवा भौगोलिक माहिती प्रणालीची ओळख असा आपला ह्या पेपर आहे. हा पेपर विषय असणाऱ्या परत सिलेबसमध्ये किंवा असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे हे आपण मागील तासिकेला बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी बघत असताना किंवा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा भौगोलिक माहिती प्रणाली या गोष्टी आपण बघत असताना की यामधील असणाऱ्या डेफिनेशन ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा भौगोलिक माहिती प्रणालीच्या व्याख्या काय किंवा भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय किंवा भौगोलिक माहिती प्रणालीविषयी असणाऱ्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी कोणत्या स्वरूपाने कोणकोणत्या प्रकारे व्याख्या केल्या आहेत याचा आजच्या तासिकेला आपल्याला मागोवा घ्यायचा आहे किंवा आपल्या तासिकेला आपल्याला विचार करावायचा आहे. आता जिओग्राफिकल म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, सिस्टीम म्हणजे काय, या अनुसरून यांची असणारी व्याख्या, यांचा असणार अर्थ आपल्याला आपल्याला ह्या ठिकाणी समजून सांगावं लागणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया की डेफिनेशन ऑफ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय किंवा भौगोलिक माहिती प्रणाली कशाला म्हणायचं. भौगोलिक या शब्दाचा अर्थ आपल्याला समजल्यानंतर भौगोलिक म्हणजे जिओग्राफिकल किंवा भूगोलाच्या एखाद्या विशिष्ट गोष्टीची आता माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन आणि प्रणाली, आता ह्या तीन गोष्टी आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम अशी एक प्रणाली की जी भौगोलिक माहितीचं वर्णन करेल किंवा भौगोलिक माहिती सांगेल, तिला म्हणायचं भौगोलिक माहिती प्रणाली. आता ती भौगोलिक माहिती प्रणाली कुठले सांगेल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या भौगोलिक गोष्टी असतील किंवा भौगोलिक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असेल. उदाहरणार्थ आपण जर बघितलं, भूस्वरूपे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक घटक असतील, या प्रत्येक घटकाची इत्थंभूत माहिती ज्या गोष्टी किंवा ज्या आधारे आपल्याला समावेश केलेला असतो किंवा ज्या आधारे आपल्याला सांगितली जाते ते आपल्याला थोडक्यात आपण म्हणतो भौगोलिक माहिती प्रणाली असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता ही जी भौगोलिक माहिती प्रणाली अभ्यासत असताना किंवा या भौगोलिक माहिती प्रणाली किती महत्वाची आहे की कोणकोणत्या घटकामध्ये की कोणकोणत्या असणाऱ्या प्रत्येक याच्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचं उपयोजन कसं कसं केलं याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचं जर त्याचं उपयोजन जर जास्तीत जास्त प्रमाणात असेल तर त्या गोष्टीला आपल्याकडे महत्व असतं असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात जर ह्या भौगोलिक माहितीचा उपयोग करून काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग असेल किंवा डेव्हलपमेंट असेल याविषयी चर्चा करायचं असेल तर म्हणून त्या ठिकाणी या प्रणालीला जास्तीत जास्त महत्व आजच्या युगामध्ये, आजच्या आधुनिक युगामध्ये झाले आहेत. भौगोलिक माहिती प्रणाली अशी एक व्यवस्थित अशी एक माहिती प्रणाली आहे की ज्या प्रणालीच्या आधारावर भूस्वरूपावरच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा या समस्या सोडवण्यासाठी या असणाऱ्या माहिती प्रणालीचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात जर आता एक उदाहरण आपण घेतलं की उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी फ्लड येतो किंवा एखाद्या ठिकाणी पूर येतो किंवा असणाऱ्या एखाद्या ठिकाणी ड्रॉट किंवा दुष्काळ पडतो, अशा असणाऱ्या ह्या गोष्टी, ह्याविषयी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पूर येत असतात. तर कोणत्या गोष्टीमुळे पूर येतो किंवा पूर आल्यानंतर कुठली परिस्थिती असू शकते किंवा पूर येण्याच्या अगोदर काय परिस्थिती असू शकते, याचा अभ्यास आपण भौगोलिक माहितीच्या प्रणालीच्या आधारे आपण करू शकतो. थोडक्यात किंवा पूर आल्यानंतरची परिस्थिती आणि पूर झाल्यानंतरची परिस्थिती म्हणजे थोडक्यात या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, किती मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता आलं असतं किंवा किती प्रमाणात असणाऱ्या नुकसानाची आपण पाहणी करू शकतो. म्हणजे थोडक्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या या भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे आपण अतिशय महत्वाची ही भौगोलिक माहिती प्रणाली, या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये सर्वात महत्वाची म्हणजे समस्या निराकरण करण्याची ताकद सर्वात जास्त आहे. म्हणूनच आज कुठल्याही प्लॅनिंग असेल किंवा डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या ठिकाणी भौगोलिक माहिती प्रणालीचा आधारभूत झाली आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच ह्या माहितीच्या आधारे वेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग डेव्हलपमेंट आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला
भौगोलिक माहिती प्रणाली तंत्राची ओळख करून घ्यायची. आता भौगोलिक माहिती प्रणाली तंत्राची ओळख म्हणजे नेमकं काय, तर इंट्रोडक्शन ऑफ जीआयएस. आता ही भौगोलिक माहिती प्रणाली तंत्राची ओळख करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी साध्य करावं लागणार आहे, म्हणजे हे तंत्र नेमकं काय आहे, या तंत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात किंवा कोणकोणत्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश केला जातो, ह्याही गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी बघत असताना भौगोलिक माहितीची असणाऱ्या या गोष्टी आपण बघू शकतो. किंवा जीआयएस म्हणजे काय किंवा जीआयएस मध्ये कोणकोणत्या गोष्टीचं उपयोजन होतो, या भौगोलिक तंत्राची कोणकोणत्या प्रकारामध्ये किंवा कोणकोणत्या गोष्टीमध्ये त्याचा उपयोग केला जातो, याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. किंवा भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, उदाहरणार्थ कॉम्प्युटर असेल, सॉफ्टवेअर असेल, अशा वेगळ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. किंवा भौगोलिक माहिती प्रणाली असेल, रिमोट सेन्सिंग असेल, सॅटेलाइट इमेज असेल, या सर्व गोष्टींची प्रामुख्याने भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये तंत्रामध्ये ओळख होत असते. म्हणून आज आपण बघणार आहोत भौगोलिक माहिती प्रणाली तंत्राची ओळख. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट बघत असताना आपल्याला ह्या तंत्राची ओळख करत असताना आपल्याला असं बघितलं गेलं पाहिजे की हे तंत्र म्हणजे नेमकं तरी काय. आता या भौगोलिक माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात 1961 सालापासून जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. असा उपयोग करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक असणारं हे तंत्रज्ञान, विलक्षण क्षमता आणि वाढते उपयोजन, हे सर्वात महत्वाचं हे ह्या असणाऱ्या उपयोजनात ह्या असणाऱ्या प्रत्येक भौगोलिक माहिती प्रणालीचा सर्वात महत्वाचा आपल्याला एक बेनिफिट म्हणता येईल. थोडक्यात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या सांख्यिकीचं व्यवस्थापन करण्याचं, म्हणजे कितीही मोठ्या प्रमाणात सांख्यिकी असेल किंवा किती मोठ्या प्रमाणात सांख्यिकी माहिती असेल, त्या माहितीचं व्यवस्थापन करता येतं व तिचे विश्लेषण करून करणारं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कितीही मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण करायचं, त्याचं व्यवस्थापन करायचं. आणि या व्यवस्थापन करत असताना या शास्त्राला आपण प्रगत शास्त्र असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आता हे बघा, आपण बघितल्यानंतर ह्या सर्वात महत्वाची ह्या दशकामध्ये काय परिस्थिती झाली, तर ह्या दशकामध्ये असणारे शास्त्रातील प्रगती म्हणूया, डिजिटल फॉर्मॅटमध्ये म्हणूया, किंवा सांख्यिकीमध्ये झालेली वाढ म्हणूया, किंवा कलेक्शन ऑफ सांख्यिकीचं किंवा डेटा कलेक्शन असेल, किंवा धूर संवेदन असेल, किंवा सर्वेक्षण तंत्राचा विकास असेल, किंवा डेटा मॅनेजमेंट असेल, अशा वेगळ्या डेटा मॅनेजमेंट झालेले डेव्हलपमेंट असेल किंवा प्रगती असेल, किंवा सांख्यिकी व्यवस्थापन तंत्रामध्ये असणारी प्रगती असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची या दशकामध्ये संगणक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे, असं आपल्या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात या सर्वात महत्वाची गोष्ट की काही वर्षामध्ये किंवा तंत्रज्ञान याहीपेक्षा अधिक प्रगत होण्याची चिन्ह पुढे आपल्याला दिसू लागले आहेत, किंवा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नक्कीच बदल होतील असं आपण म्हणतो. म्हणजेच जर आपण याच गोष्टीचा जर विचार करत गेलो की जगभरात चाललेले वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत, या सर्वांची गोष्टीचे निर्देशक म्हणून या ठिकाणी आपण याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. थोडक्यात संगणक असेल, दूरसंवेदन असेल, हा एक सर्वात महत्वाचा ह्या युगामधील एक अतिप्राचीन तंत्रज्ञान आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात संगणक आणि दूरसंवेदन युगातील किंवा ह्या संगणक आणि दूरसंवेदन युगामधील असणाऱ्या भौगोलिक माहिती प्रणाली हे एक अतिप्रकार आणि तंत्रज्ञान असल्यामुळे या ठिकाणी मानवाच्या असणाऱ्या उपयोजनामध्ये वाढते उपयोजन असणारे किंवा विलक्षण क्षमता असणारं हे जे असणारं गोष्ट किंवा ही जी असणारी सिस्टीम आहे किंवा ही असणारी प्रणाली आहे, ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ह्या तंत्राचा वापर करून आपण असणाऱ्या परिसर नियोजन असेल, व्यवस्थापन परिसर असेल, किंवा अभियांत्रिकी सारख्या ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या देशाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या असतील आणि या भेडसावणाऱ्या समस्यांना आपल्याला एक समर्पक उत्तर जर द्यायचं असेल किंवा एक विलक्षण ताकद जर निर्माण करायची असेल, तर ही ताकद फक्त ह्या भौगोलिक माहिती तंत्रज्ञानामध्ये आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करूया. मग थोडक्यात कुठल्याही देशाला असेल किंवा कुठल्याही प्रदेशाला असेल, कुठल्याही प्रांताला असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि असणाऱ्या ह्या समस्या असतील तर ह्या समस्यांना चांगल्या प्रकारे उत्तर देण्याची ताकद फक्त भौगोलिक माहिती तंत्रज्ञान ह्याच तंत्रज्ञानात आहेत असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली किती महत्वाची आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे गेल्यानंतर असं आपण म्हणूया की
भूपृष्ठावरील आपण विविध प्रकारच्या पर्यावरणीय असेल किंवा पारिस्थितिकी प्रक्रियांचं मापन करतो. म्हणजे भूपृष्ठावर असेल किंवा पृथ्वी भूपृष्ठावरील असेल विविध प्रकारच्या प्रक्रिया किंवा पर्यावरणीय प्रक्रिया चालू असतात, परिस्थिती किंवा इकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी चालू असतात. ह्या सर्व ऍक्टिव्हिटींचा असेल किंवा या पर्यावरणीय गोष्टींचा असेल याचं मापन करण्याचं काम ही भौगोलिक माहिती प्रणाली करत असते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात भूपृष्ठीय असेल किंवा वातावरणीय असेल व जैविक असेल, या सर्वात म्हणजे भूपृष्ठाचा विचार करता आला, वातावरणाचाच विचार केला, जैविक घडामोडी विचार केला, या सर्वांचं प्रमुख यांचा क्लिष्टपणा असेल, या सर्वांचं प्रमुख कारण शोधून ते शोधण्याची ताकद जर असेल तर ती फक्त भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. किंवा सर्वात महत्वाची गोष्ट की कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल किंवा सर्वांगीण विकास करण्याकरता ज्या प्रक्रिया संबंधित एक विस्तृत डेटा किंवा सांख्यिकी असते, या सांख्यिकीचा प्रामुख्याने असणे किंवा सांख्यिकीचा विकास करणे किंवा सांख्यिकी करणे या सर्वात महत्वाची गोष्टीसाठी आपल्याला भौगोलिक माहिती प्रणाली अतिशय महत्वाची आहेत असं आपण म्हणूया. व त्याही पुढे आपण गेल्यानंतर ह्या भूसंदर्भित माहितीचे एकत्रीकरण करणे, तिचा संचय करणे, पृथक्करण करणे व त्यावरून त्या प्रदेशातील परिस्थितीचे प्रारूप तयार करणे, ह्या गोष्टी आपणच भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये आपण करत असतो. थोडक्यात ह्या माहितीचं एकत्रीकरण करायचं, तिचा संचय करायचा, तिचं पृथक्करण करायचं. एकत्रित करणे म्हणजे कलेक्शन ऑफ द डेटा, कलेक्शन ऑफ डेटा झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करायचं, त्यावरून त्या ठिकाणी असणाऱ्या एखादा वेगळ्या प्रकारचं प्रारूप किंवा एखाद्या प्रकारचा पॅटर्न तयार करायचा. ह्या गोष्टी आपल्याला त्या कोणत्या तंत्रज्ञानाने आधारित होऊ शकतं तर फक्त GIS किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा भौगोलिक माहिती प्रणाली याच तंत्राद्वारे होऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात विविध प्रकारचे अध्यारोपण असेल, एक पेक्षा अनेक घटकांचे निर्देशक असेल, असे घटक सांख्यिकीच्या स्वरूपात एकत्र येऊन त्यांचे अध्यारोपण केल्यास ते एक अंतिम चित्र या ठिकाणी आपल्याला मिळते आणि या चित्राच्या आधारेच आपण वेगवेगळ्या प्रकारची असणाऱ्या परिस्थितीचे प्रारूप तयार करू शकतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता यात सर्वात महत्वाची गोष्ट की प्रतिमांचा वापर केला तो म्हणजे सॅटेलाइट इमेज त्या ठिकाणी वापरला जातो. आता या सॅटेलाइट इमेज असतील किंवा या असणाऱ्या एरियल फोटोग्राफ ह्या कशासाठी वापरल्या जातात तर त्या प्रदेशाच्या व्यवस्थापनासाठी किंवा मॅनेजमेंटसाठी किंवा तेथील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा समस्या कशा प्रकारच्या आहेत, किती प्रमाणात आहेत त्याची असणारी या गोष्टी समजावून घेण्यासाठी प्रामुख्याने भौगोलिक माहिती प्रणाली हे तंत्रज्ञान आपण त्या ठिकाणी वापरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात आता आता आपण एक विचार करूया की प्रतिमावरून भौगोलिक माहिती प्रणालीचं साधारणतः कोणकोणत्या गोष्टी आपल्याला समजू शकतात तर भूजल संचयन असेल, त्यानंतर भूमी उपयोजन असेल, मृद शक्ती असेल, समस्याग्रस्त देश असेल, विपत्तीजनक विभाग असेल, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना असू शकतात. म्हणजे किती प्रमाणात भूजल संचयन झालेलं आहे, किती प्रमाणात भूमीचे उपयोजन झालं आहे, मृदा शक्ती कशी आहे, एखाद्या भागाचा समस्याग्रस्त भाग कसा आहे, की आणखी एखाद्या ठिकाणी विपत्ती आली तर विपत्तीजनक विभाग असेल, या ठिकाणी सर्व घटकांचे अचूक मूल्यमापन जर कुठल्या आधारे करू शकतो तर ते असणाऱ्या प्रतिमावरून किंवा सॅटेलाइट इमेजवरून आपण करू शकतो. आणि हे कशाच्या सहाय्याने करू शकतो तर हे फक्त भौगोलिक माहिती प्रणालीच्या सहाय्याने आपण करू शकतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. किंवा त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की एखाद्या खेडेगावाच्या पातळीवर असेल किंवा त्यापेक्षा लहान अशा एक शेत जमीनच्या तुकड्यावरच्या पातळीवरचं नियोजन आपल्याला जर करायचं असेल तर त्या नियोजन करण्यासाठी प्रामुख्याने भौगोलिक माहिती प्रणाली आपल्याला सहाय्यभूत करते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर एक उदाहरण देत असताना असं म्हणता येईल की जमिनीचा कस असेल, जमिनीतला आर्द्रता असेल, जमिनीचा उतार असेल, पिके असेल, पिकाचे वितरण असेल, मृदेची जाडी असेल, या सर्वांच्या गोष्टीचं एक सांगून किंवा एक सांगत असताना यामध्ये एखाद्या प्रदेशाची असणारी पर्यावरणाच्या समस्याचे निराकरण करता व त्याच करता करावा लागणारा खर्च असेल, मेहनत असेल, यांची खूप बचत मोठ्या प्रमाणावर आपण या भौगोलिक माहिती प्रणालीच्या साहाय्याने करता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात या गोष्टीचा आपल्याला चांगल्या प्रकारे जर त्याचा उपयोग केला तर नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या डेव्हलपमेंटमध्ये असेल, विकासामध्ये असेल त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा यात नेमकेपणा असेल, अचूकपणा ही अधिक आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की एखाद्या प्रारंभिक पद्धतीमध्ये प्रदेशाबद्दलची सांख्यिकी अपूर्ण असेल किंवा चुकीची असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या सांख्यिकी माहितीच्या आधारे असं जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी असणारी कोणती समस्या आहे या समस्येचे आकलन आपल्याला होत नाही. परंतु या ठिकाणी असणाऱ्या प्रतिमा असतील किंवा सॅटेलाइट इमेज असतील जर आपण त्या ठिकाणी वापरल्या गेल्या तर त्या ठिकाणी असणारी समस्या आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे समजू शकते. काही वेळेस असे असू शकते की एखाद्या चुकीच्या निष्कर्षामुळे बरेच घोटाळे होत झालेले आहेत असं आपल्याला माहिती आहे. परंतु
या सर्वेक्षणाच्या कोणत्या पद्धतीचा वापर करून माहिती गोळा केली जाते त्यावरही पारंपरिक पद्धतीच्या विश्वासार्हता अवलंबून असते. म्हणजे सर्वेक्षण करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण वापरतो, कोणकोणत्या प्रकारची किती सत्यता असते किंवा गोष्टी असते यावर प्रामुख्याने त्या असणाऱ्या पारंपरिक पद्धतीची विश्वासार्हता अवलंबून असते. परंतु सर्वप्रथम 1960 मध्ये जर आपण विचार केला तर 60 मध्ये जर कॅनडामध्ये जमिनीच्या मूल्यमापनासंबंधी एक प्रकल्प केला गेला आढळतो. या प्रकल्पाअंतर्गत मृदशक्ती असेल किंवा भूमी उपयोजन असेल या प्रथम दर्जाची शेती योग्य जमीन आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या 3 घटकांचं अध्यारोपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आणि ह्या प्रयत्न करत असताना या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की जीआयएस या तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर केला गेला. म्हणजे थोडक्यात आता हे आपण पुढे गेल्यानंतर असं म्हणू की अमेरिकेमध्ये असणाऱ्या लोकसंख्येचे वितरण असेल, रोजगार वितरण असेल, संपर्क साधनांच्या मार्गाचे वितरण असेल किंवा दुकानाचे वितरण असेल, अशा सांख्यिकी माहितीचे अध्यारोपण करण्याचा प्रयत्नही प्रामुख्याने भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे या ठिकाणी केला गेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात ह्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक समस्याचं निराकरण करण्याची ताकद ह्याच याच्यामध्ये आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात पुढे आपण असं जाऊया की अनेक प्रकारच्या संगणक प्रणाली असेल, प्रतिमान असतील किंवा समकालीन प्रणाली असतात. थोडक्यात प्रदूषणाची तीव्रता असेल, नदी खोरे नियोजन असेल, पूर असेल, भूमिपातासारख्या विपत्ती असतील असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विपत्ती असेल. उदाहरणार्थ आता बघूया, एकाच वेळी अनेक प्रकारचे पृथक्करण करण्याची ताकद जर कुठल्या याच्यात असेल तर भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानामध्ये आहे. भूमिपात असेल किंवा दगड कोसळणे असेल किंवा डोंगर उताराचे प्रमाण असेल, तर प्रस्तर असेल किंवा मृदा प्रकार असेल, उताराची उंची असेल, मृदेची जाडी असेल, भूजल पातळी असेल, भूमी उपयोजन असेल, वृष्टीचे प्रमाण असेल, उताराचा प्रकार असेल, जमिनीतील भेगा असतील, जोड व संधी असेल, मृदेची वाहकता असेल, लवचिकता असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी असतील. ते ह्या गोष्टीचं जर नियोजन करायचं असेल किंवा त्याचं अनालिसिस करायचं असेल किंवा त्याचं पृथक्करण करायचं असेल, तर पृथक्करण करण्याची ताकद जर कुठल्याही गोष्टीमध्ये असू शकते तर ते फक्त भौगोलिक माहिती प्रणाली ह्याच घटकामध्ये असू शकते. आता या सर्व प्रकारामध्ये आपण जर विचार केला की सांख्यिकीमध्ये अपूर्णता असेल किंवा सलगतेचा अभावही प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे अशा विविध प्रकारच्या माहितीचे समाकलन करणे ही अवघड होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जागतिक स्तरावर सर्वसामान्य अशा पद्धतीचा वापर करून सांख्यिकीच्या एकत्रीकरणात होणे आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात आपल्या परिसराची असेल आणि पर्यावरणाची प्रत किंवा दर्जा सुधारायचा असेल तर सुधारण्यासाठी प्रामुख्याने असणाऱ्या ह्या भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून नक्कीच या ठिकाणी असणारे पर्यावरणाची प्रत असेल किंवा दर्जा सुधारण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात पुढे आपण असं म्हणत असताना आपल्याला असं म्हणता येईल की जीआयएसच्या व्याख्या किंवा भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे नेमकं काय. या भौगोलिक माहिती प्रणाली व्याख्या करत असताना आपल्याला ही गोष्ट आपल्याला समजून सांगितली गेली पाहिजे की डॉक्टर रीड हिंड यांच्या व्याख्या हिंड यांच्या मतानुसार असं आपल्याला म्हणता येईल की पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, सांख्यिकीची साठवण करणारी व त्या सांख्यिकीचे उपयोजन करणारी जीआयएस ही एक संगणक प्रणाली आहे. म्हणजे आता थोडक्यात असं व्याख्या करू की पृथ्वीवर विविध ठिकाणाच्या माहितीचे वर्णन. आता विविध ठिकाणावरची जी ठिकाणं आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्लेसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, या सर्व असणाऱ्या ठिकाणांचे असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचं असेल या सर्वांच्या माहितीचं वर्णन करायचं आणि वर्णन केल्यानंतर जी सांख्यिकी किंवा जे वर्णन असेल किंवा त्या सांख्यिकी माहितीचं साठवण करायचं आणि त्याचं सांख्यिकी माहितीचं साठवण केल्यानंतर त्या सांख्यिकीचं उपयोजन करायची आणि या उपयोजन करण्याची ताकद ज्या तंत्रज्ञानामध्ये असेल ते तंत्रज्ञान म्हणजे जीआयएस आहेत असं आपल्याला या ठिकाणी हिड यांनी 1989 मध्ये म्हटलेलं आहे. आता बरो यांच्या मतानुसार 1986 मध्ये तो काय म्हणतो तर याच्या मतानुसार असं त्यांचं म्हणणं आहे की काही विशिष्ट उद्दिष्ट असेल किंवा हेतुपूर्ततेसाठी एखाद्या भौगोलिक प्रदेशासंबंधी अवकाशीय म्हणजे स्पॅशियल माहितीचे संकलन म्हणजे कलेक्शन, साठवण म्हणजे स्टोरेज, इच्छेनुसार पुनर्प्राप्तीकरण म्हणजे रिट्रायव्हल ॲट वेल किंवा रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन आणि प्रदर्शन म्हणजे डिस्प्ले करणाऱ्या साधनांचा संच सेट ऑफ टूल म्हणजे जीआयएस. आता यांच्या मतानुसार आपण काय सांगितलं की कुठल्याही एखाद्या गोष्टीचा असेल, कुठल्याही एखाद्या गोष्टी विशिष्ट उद्दिष्ट किंवा हेतुपूर्तता करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या भौगोलिक प्रदेशासंबंधीची अवकाशीय माहिती असेल किंवा माहितीचे संकलन असेल, साठवण असेल, इच्छानुसार पुनर्प्राप्ती करायची असेल किंवा रूपांतरण करायचं असेल किंवा प्रदर्शन करायचं असेल या सर्वांचं म्हणजेच आपण भौगोलिक माहिती प्रणाली होय असं आपण 1986 बरो यांनी म्हटलं आहे असं आपल्याला म्हणता येईल
किंवा त्याही पुढे गेल्यानंतर आपण असे एक व्याख्या केली आहे की म्हटलं आहे की ब्रिटिश पर्यावरण खात्यानुसार 1987 म्हटलं आहे, भूसंदर्भित अवकाशिक माहिती मिळविणे, साठविणे, तपासणे व तिचे समाकलन करणे म्हणजे इंटिग्रेशन. आता तिचे समाकलन करणे, कुशलतेने हाताळणे किंवा मॅनिप्युलेशन, पृथक्करण करणे व विश्लेषणाची मांडणी करणे, प्रदर्शन करणे अशा बहुविध प्रक्रिया करणारी प्रणाली म्हणजे जीआयएस. थोडक्यात भूसंदर्भित अवकाशीय सांख्यिकी माहिती मिळवायची. आता भूसंदर्भित अवकाशिक सांख्यिकी माहिती मिळवायची, ती साठवायची, त्यानंतर तपासणी करायची, त्यानंतर तिचे समाकलन किंवा इंटिग्रेशन करायचं आणि इंटिग्रेशन केल्यानंतर कुशलतेने हाताळणी करायची आणि तिचं पृथक्करण करायची आणि त्या विश्लेषणाची मांडणी करून प्रदर्शित करायची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बहुविध प्रकारच्या प्रक्रियांनी करणारी जी प्रणाली असू शकते त्या प्रणालीला आपण म्हणतो भौगोलिक माहिती प्रणाली, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा जीआयएस होय, असं आपण या ठिकाणी नमूद करूया. जीआयएस या प्रणालीचा जर आपण विचार केला तर जीआयएस या प्रणालीकडून काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. आता या कुठल्या पूर्तता आहे तर आपण बघूया की सर्वात महत्वाची गोष्ट की विस्तृत प्रमाणावर किंवा मोठ्या प्रमाणावर सांख्यिकीसाठी जलद अभिगम म्हणजे क्विक ऍक्सेस. क्विक ऍक्सेस पाहिजे असेल तर आपल्याला कुठल्या प्रणालीकडे जायचं आहे तर प्रणालीकडे जाऊ शकतो आपण जीआयएस प्रणालीकडे. विशिष्ट विषय असेल म्हणजे थोडक्यात एखाद्या असेल किंवा प्रदेशाच्या संदर्भामध्ये निवडण्याची क्षमता असेल, सूक्ष्म असे पर्याय या ठिकाणी आपल्याला ती मिळू शकतात. ते फक्त जीआयएस या प्रणालीतून मिळू शकतात. किंवा त्याही पुढे आपण म्हणू शकतो की सांख्यिकीचा एक गट दुसऱ्या गटाशी जोडण्याची किंवा एकमेकांमध्ये मिसळण्याची क्षमता म्हणजे सांख्यिकीचा एका असणारा डेटा असेल दुसऱ्या असणाऱ्या डेटाची एकमेकाशी जोडण्याची असेल किंवा एकमेकांना मिसळण्याची क्षमता जर असेल तर ती कुठल्यामध्ये असू शकते ते फक्त जीआयएस या तंत्रज्ञानामध्ये आहे. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण म्हणतो की प्रदेशातील विशिष्ट गोष्टी असतील किंवा ठळक गुणधर्म शोधण्याची ताकद किंवा ठळक गुणधर्म शोधण्याची क्षमता तर कुणामध्ये असू शकते तर जीआयएस या तंत्रज्ञानामध्ये आहे. सांख्यिकी जलद किंवा अद्ययावत करण्याची क्षमता ही प्रामुख्याने जीआयएस या तंत्रज्ञानामध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात सांख्यिकीचे प्रतिमान असेल करण्याची किंवा त्यासाठी विकल्प किंवा अल्टरनेटिव्ह देण्याची क्षमता प्रामुख्याने ह्याच जीआयएस प्रणालीमध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात विश्लेषणाचे असेल किंवा पृथक्करणाच्या अखेरीस मिळालेल्या उत्तराचे नकाशे असेल, आलेख असेल, संक्षिप्त सांख्यिकी समरी स्टॅटिस्टिक्स मध्ये निर्देशन करण्याची क्षमता प्रामुख्याने जीआयएस या प्रणालीमध्ये अभिप्रेत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात असा आपण विचार करत असताना ह्या विद्याशाखाची संकल्पना विचार यांचा अभ्यास करून आपण तयार केले तंत्रज्ञान म्हणजे काय तर बघा, भौगोलिक माहितीचे विज्ञान हे नकाशाशास्त्र, संगणकशास्त्र, अभियांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, जिओडेसी किंवा भूदृश्य स्थापत्य किंवा लँडस्केप आर्किटेक्चर, हवाई छायाचित्र मापनशास्त्रामध्ये त्याला म्हणतो आपण फोटोग्रामेट्री, दूर संवेदन त्याला म्हणतो आपण रिमोट सेन्सिंग, संख्याशास्त्र व सर्वेक्षण अशा प्रत्येक असणाऱ्या वेगवेगळ्या विज्ञानाचे हे तंत्रज्ञानाचा असणारा अभ्यास केला गेला पाहिजे. थोडक्यात गुडचाइल्ड या मतानुसार 1997 साली यांच्या म्हणण्यानुसार मुख्य विचार आणि संकल्पना कशी आहे ती बघा. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय तर भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे पृथ्वीवरील विविध ठिकाणांची अवकाशीय माहिती. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की ह्या माहिती तंत्रज्ञानामध्ये जागतिक स्थाननिश्चिती म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, त्यानंतर पुढे गेल्यानंतर दूरसंवेदन असेल, भौगोलिक माहितीचा समावेश असेल, जीआयएस या तंत्रज्ञानाचं ह्या माहितीवर आधारित असते. यातून होणाऱ्या विश्लेषणाचे असेल, उपयोजनाचे असेल, विविध क्षेत्रामध्ये असलेली उपयुक्तता मोठी असू शकते. त्यानंतर जीआयएस ही सर्वकष अभिव्यक्ती किंवा प्रकटीकरण ह्या गोष्टी प्रामुख्याने ह्या विद्याशाखामध्ये किंवा ह्या संकल्पनेमध्ये येतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की जीआयएस या घटकाची किंवा भौगोलिक माहिती प्रणालीसाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते तर सर्वात महत्वाचा पहिला घटक येतो संगणक संहिता किंवा कार्यवाही पद्धती किंवा त्याला म्हणतात सॉफ्टवेअर पाहिजे त्या ठिकाणी. आता या सर्वात महत्वाचं त्याचे मुख्य घटक असेल म्हणजे ह्या घटकाच्या पद्धतीमध्ये कार्यवाहीसाठी वापरण्यात येणारी विविध प्रकारची साधने असतात. या पद्धतीची कार्यवाही असेल, सांख्यिकीच्या नोंदी असेल किंवा हाताळणी असेल हेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. विश्लेषण व परिणाम ह्याही टप्प्यामध्ये या ठिकाणी केला जातो. थोडक्यात ह्यासाठी वापरण्यात येणारी साधने म्हणजे संगणक संहती किंवा हार्डवेअर असेल किंवा संगणक असेल यांच्याशी निगडीत मुद्रक किंवा आरेखक यांची साधने प्रामुख्याने या ठिकाणी वापरली जातात. आता सॉफ्टवेअर किंवा संहिता आपण म्हणतो किंवा सूचनावली आपण म्हणतो, यामध्ये अवकाशिक माहिती असेल त्याचे व्यवस्थापन, विश्लेषण करणाऱ्या सूचना पद्धती आणि या सर्वांचा उपयोग करणाऱ्या कार्यवाही करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश प्रामुख्याने या ठिकाणी झाला आहे आपल्याला म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया 1981 साली बरो यांच्या मतानुसार संहितेची परिणामकारक उपयोगासाठी
प्रामुख्याने पुरेशा क्षमतेचे सॉफ्टवेअर कार्यान्वित करू शकणारे संगणक संयंत्र किंवा प्रोसेसर असला पाहिजे. माहितीची साठा ठेवण्याची क्षमता, प्रामुख्याने मेमरी क्षमता या ठिकाणी असली पाहिजे. उच्च दर्जाचा असेल, उच्च नियोजन क्षमतेचा, हाय रिझोल्युशन रंगीत सुस्पष्ट रेखाचित्रीय प्रदर्शक किंवा स्क्रीन त्या ठिकाणी असला पाहिजेत. थोडक्यात सांख्यिकी नोंदीचे आदान प्रदान किंवा इनपुट आउटपुट करू इच्छिणारे असेल, संहती घटक असेल, अंकीय नोंदक असेल, समीक्षक म्हणजे त्याला स्कॅनर म्हणतो आपण, अंक किंवा अक्षरपट्टी असेल, कीबोर्ड असेल, मुद्रक किंवा आरेखक असेल, प्रिंटर असेल, ह्या सर्वांचा प्रामुख्याने ह्या संहितेच्या नुसार परिणामकारक उपयोगासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की संहितेमध्ये असेल किंवा सॉफ्टवेअरमध्ये असेल कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नोंदीची आधार प्रणालीची सूचना किंवा व्यवस्था त्या संचामध्ये असली पाहिजे. त्यानंतर नोंदीचे व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट असेल किंवा त्याचं रूपांतर करण्याची क्षमता आहे प्रामुख्याने त्यामध्ये असली पाहिजे. त्यामध्ये पृथक्करण असेल, विश्लेषण असेल किंवा प्रदर्शन करू इच्छिणारे सूचना संच असेल, वर वर्णन केलेला संगणक संहिता असेल किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर असेल, ह्या सर्वांची गोष्टींची संगणक किंवा सॉफ्टवेअरला त्याप्रमाणे आवश्यकता असते असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की GIS या संहितेबरोबर किंवा GIS या सॉफ्टवेअरमध्ये पुढील घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाशिक किंवा अवकाशीय सांख्यिकी माहिती असेल, ज्याला आपण स्पेशल डेटा म्हणतो, किंवा अवकाशिक सांख्यिकी माहिती म्हणजे भौगोलिक माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठीच तयार केलेले आहेत. प्रदेशाचे भौगोलिक स्थान असेल व त्याच्या इतर स्थानाशी असलेले संबंध असेल किंवा जोड असेल किंवा स्थानाशी निगडीत गुणविशेष असतील किंवा अट्रिब्यूट्स असेल, अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांख्यिकी माहिती असेल, या सांख्यिकी माहितीचा समावेश प्रामुख्याने GIS या संहितेमध्ये किंवा GIS सॉफ्टवेअरमध्ये असला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात विशिष्ट प्रश्न संचाच्या सहाय्याने ज्या क्वेरी असतात त्या क्वेरींचं किंवा त्या असणाऱ्या सांख्यिकीय विश्लेषण किंवा त्याचे प्रदर्शक स्वरूप म्हणून किंवा स्क्रीन फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या समजल्या पाहिजे किंवा समजावता आल्या पाहिजे, ह्यासाठी प्रामुख्याने GIS सॉफ्टवेअरमध्ये प्रामुख्याने त्याचा उपयोग होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की GIS या तंत्रज्ञानाचा त्याच्या उपयोगाशी निगडीत असलेले विद्यार्थी असतील, तंत्रज्ञान असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट असतील, या सर्वांचा उपयोग त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याचाही समावेश प्रामुख्याने GIS सॉफ्टवेअर किंवा GIS संहितेमध्ये असला पाहिजे असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. अशा प्रकारे आपण असणाऱ्या GIS संहितेमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, स्पेशल डाटा असेल किंवा अट्रिब्यूट डेटा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्थान असेल, इतर स्थानाशी असणारा इंटर रिलेशन असेल, या सर्वांच्या गोष्टी प्रामुख्याने या संहितेमध्ये किंवा GISच्या सॉफ्टवेअरमध्ये असायला हव्यात असं आपल्या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण ह्या ठिकाणी माझा मेल ID दिलाय, यावरती आपण प्रश्न विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढच्या तासिकेला आपण बघणार आहोत की भौगोलिक माहिती प्रणाली कशा प्रकारे विकसित होत गेला, कोणत्या प्रकारच्या स्टेजेसनुसार तिचा विकास झाला, पहिल्या काळापासून आजपर्यंतचा कसा विकास झाला, तिचा प्रवास कसा झाला, हे आपण बघणार आहोत पुढील तासिकेला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.